निश्चित सोनाले गावचे उद्योजक आदरणीय संतोष पाटील दादा आणि त्यांच्या समेत पाहतोय आपण संतोष म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन झालेलं आहे आणि मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. निश्चित सोनाली पाडा सोनाले गावचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आणि तसेच प्रतिष्ठित नागरिक आपण जर इथं आला असेल तर निसंकोचपणे आपण व्यासपीठावर यायचे आणि अंदाज आपणास दीपेश दादा यांना आपण पाहू शकता व्यासपीठावर खूप सातत्याने 20 वर्षापासून दीपेश दादाचा आमचा संबंध खूप चांगला आहे. हा मैदान असो सरवली असो राजनोली असो की ठाकूरपाडा याच पंचकृषीच्या माध्यमातून सुनील पवार इथं निश्चित पहिल्यापासून खूप प्रेम दिलं आणि मात्र पाहतो की आपण अखंड भिवंडीमध्ये तर सलामीची बॅटर्स पाहतोय आपण दोन्ही सूरज आणि विशाल कंटिन्यू जोडी कायम आहे. पहिल्या सामन्यापासून ती जोडीवर विश्वास ठेवलेला आहे. येणाऱ्या बॅटिंग लाईन मधल्या क्रमात जर पाहिला आपण तर रणजित अतिशय देखणा आणि उत्कृष्ट बॅटर विशाल सुद्धा चांगला आहे. त्याला सराव थांबवायचा आहे. आपल्याला आपल्या पार्टनरला नाही तर आपल्या प्रतिस्पर्धी टीमच्या बॅटरला बॉलिंग करायची आहे अशी माहिती आमची रोहन तरी आम्हाला देताना पाहतोय. अति काही संकटात नाही जास्त काही करणं सुद्धा जमत नाही आयुष्यामध्ये. जो काळ असतो तो घात असतो तो टळून जातो. पहिल्या चेंडूवर मात्र मजबूर केले विकेट किपरच्या हातामध्ये विजय केनेचा पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त होतोय. बाहुबली देवरुंग जर म्हटलं हनुमान ग्रेट बॅटर लांब लांब षटका ठोकणारा बॅटर आहे पण आज त्याला संधी मिळाली नाही बॅटिंग करण्याची. आकाश नावाचा एक चांगला ऑलराऊंडर टीमकडे आहे. जबरदस्त कामगिरी केलेली आहे पण टॉप 3 मध्ये कुठला संघ पोहोचेल हे बाकीत करणं आता योग्य ठरणार नाहीये. जोजिता वही सिकंदर क्रमांक 3 वर नवीन बॅटर पाहतोय आपण आता मात्र तेजस तेजस आलाय. तेजस्वी प्रहार करणारा हा तेजस बॅटर पाहतोय आपण. ओ चांगला चेंडू होता विजय केण्याचा परत पाहतोय आपण. अतिशय चांगला लेंथ होता चेंडू. ज्या टीमने अक्षरशः धावाचा पाऊस पाडलेला आहे त्या टीम विरुद्ध एक चांगली गोलंदाजी पाहतोय आपण सध्या तरी विजय केण्याच्या माध्यमातून. यावेळेस पाहता परत एकदा हवेत खेळण्यासाठी मजबूर केले. मीन ऑनला शतशत तैनात आहे आणि झेल टिपल्या गेलं. दुसरं विकेटचं पतन. विशाल मात्र तेजस मात्र खातं उघडताना नाही. प्रसाद येतोय क्रमांक जर पाहिला आपण 4 वर दयनीय स्थिती. विजय केने यांनी अतिशय जबरदस्त सुरुवात केलेली आहे. पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये 2 विकेट अजून एक पण धाव खर्च केली नाही. काय सुपर बॉलिंग पाहतोय आपण. चांगलं प्रदर्शन या षटकामध्ये विजय केनेचा. प्रसाद साठी क्षेत्ररक्षण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉइंट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर थर्डमॅन फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग आणि मिड विकेट असे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये 2 बाहेर एक स्कोर लेग आणि मिड विकेट कडे आणि दुसरा पाहतोय की आपण इथं मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईन कडे ऑफ 3 चेल. दयनीय स्थिती धक्के पे धक्का. तिसरा धक्का पाहतोय आपण सध्या तरी मुठवल टीम पटावर हजी लावण्याचं काम करतात त्या टीमचे बॅटर्स आणि उल्लेख केला होता अतिघाई संकटात येईल. तुम्हाला जर अजून खातं उघडताना त्यासाठी एकेरी 2 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे पण जो येतोय तो षटकार मारण्याच्या नादामध्ये आता बाद होताना आपण पाहतोय. विनीत येतोय नवीन बॅटर. दोन्ही बंधू आहेत आणि संघ अडचणीत असताना बंधूची जोडी कशा प्रकारे बॅटिंग करणार.
बॅटची कड आणि अजून एक विकेट. मला वाटतं की हॅट्रिक इथं मात्र पूर्ण केलेली आहे आणि पहिला बॉलर ठरलाय या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा. वा भाई वा. आणि संपूर्ण विचार की आतापर्यंत 4 विकेट, पहिल्या 5 चेंडू मध्ये 4 विकेट. खातं अजून कोणाला उघडता आलं नाहीये. तू चल मैं आया. शेवटचा चेंडू. या वर्षीच्या हंगामातील सर्वात चांगली गोलंदाजी पाहतोय आपण ऑल टेनिस क्रिकेट भिवंडी मध्ये. मित्र म्हणजे रेकॉर्ड आहे. विजय केने विकेट घेतोय. विजय केने पण खुशीचं वातावरण चेहऱ्यावर पाहतोय आपण भावेशच्या चेहऱ्यावर. कॉलेज कर, चांगलं अभ्यास कर. चार वर 4 कंप्लीट करेल काय विकेट. अरे ओ माय गॉड, अतिशय देखना. आणि 4 विकेट आणि विकेट मेडन षटक हाताळलंय. विकेट हॅट्रिक वीर गोलंदाज विजय केने. आणि या स्पर्धेमध्ये पहिली मेडन ओव्हर्स आहे आणि हॅट्रिक सुद्धा आहे. तब्बल 4 विकेट. लागोपाठ 4 चेंडूवर 4 विकेट घेण्याचा रेकॉर्ड जर पाहिला आपण जनुमान पोगाव टीमच्या सुदर्शनच्या नावावर आहे. 2 दिवसापूर्वी संपली स्पर्धा BCA ची. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की सुदर्शन यांनी 4 चेंडूवर 4 विकेट, असे कित्येक कीर्तिमान आमच्या ओवन यांच्या सुद्धा नावावर रेकॉर्ड आहेत. घुटना टेक रोहन का सिक्सर देख. पण एका फटक्याने एका चेंडूने पूर्ण आयुष्य करिअर बर्बाद केलं टेनिस क्रिकेटचा. गोलंदाज ललेश. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला खूप मोठे योगदान दिलेले आहे असे आमचे भोलेनाथ पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. अजून एक विकेट. आता मात्र 7 चेंडूच्या अंतरावर जे तुम्ही 5 विकेट फेकतात आणि काय उमेद असेल की आता मात्र 30चा आकडा पार. एक टॉप आघाडीची 5 बॅटर एक रेकॉर्ड असेल. एक रेकॉर्ड असेल की आघाडीची 5 फलंदाजाला इथं मात्र खातं उघडता आलं नाही. वेलकम भोलेदा, स्वागत आहे आपलं. 13 डिसेंबर 14 डिसेंबर ही तारीख ओरिजिनल 40+ चे चषकाची आहेत पिशे. आणि ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये आपण खेळू शकता कुठे पण. यस, वेटिंग अजून 32 टीम आहेत. यस, कारण की प्रत्येक गावातल्या 40-38 वर्षाला बाहेर पण रेग्युलर मध्ये खेळता येईल. सज्ज होताना गोलंदाज ललित सुद्धा एक विकेट प्राप्त करतोय. बॅक टू द बॉलर. कुठली धाव नाही आहे. आता मात्र कीर्तिमान अजून बनवेल काय हा षटक सुद्धा निर्धाव टाकून, म्हणजे भिवंडी टेनिस क्रिकेट मध्ये एक रेकॉर्ड बनले जाईल. संघटना कुठली असो रेकॉर्ड असतात. ज्या प्रकारे 4 विकेट कुठल्या प्रकारे धाव खर्च केले नाही. या पात्र तब्बल 8व्या चेंडूवर टीमचं आता मात्र खातं उघडल्या गेलं पाहतोय आपण. 9व्या चेंडूवर एका सिंगलनी खातं उघडणारा बॅटर पाहतोय आपण, तो म्हणजे रणजित किमॅन. एकच बॅटर उरलेला आहे. आपण जी ओरिजिनल 40+ स्पर्धा आहेत, चाचणी स्पर्धा पार पडली ती जर विचार केला 16, 17, 18 नोव्हेंबरला. त्यानंतर पहिली टुर्नामेंट मित्रांनो ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून 13 ते 14 डिसेंबर या 2 दिवसामध्ये पवनपुत्र पिशे टीमनी ही टुर्नामेंट ठेवलेली आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण 20 ते 21 डिसेंबर मध्ये आई गावदेवी धामणगाव अध्यक्ष चषक ठेवलेला आहे. गोलंदाज सज्ज होताना परत
ललेश यावेळेस पाहता फटका चांगला एक सुपर शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू निघून जाईल सीमा पार आलं या चेंडूला दणदणीत चौकार. 27 ते 28 डिसेंबर जय हनुमान पॉवर शेलारचा तो चषक राहील. त्यानंतर 3 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान आई गावदेवी पुंडासचा तो चषक आणि त्यानंतर 10 ते 11 जानेवारी शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी चषक. आणि ज्या कोणाला तारीख हवी असेल तर आपण घेऊ शकता. यावेळेस पाहतो की ओ माय गॉड तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ड्रॉप सोपं सोडल्या गेलं. धावसंख्या फक्त एक धावसंख्या पाहते पुढे सरते ती 6. निम्मा संघ गारद झालाय. पहिल्या 9 चेंडू मध्ये विजय केला आपण. दयनीय स्थिती खराब बॅटिंगचं प्रदर्शन. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 6. आकाश पाटील अजून एक चांगला बॉलर. चांगल्या लेंथचा चेंडू पाहतोय आपण. सुरुवात आकाश सुद्धा चांगली करतोय. रेटामध्ये विकेट. याच पात्र अजून एका विकेटचं पतन पाहायला मिळेल. 6वा बॅटर बाद होतोय. काय झकास बॉलिंग अटॅक पाहतोय आपण देवरुंग टीमचं. आता मात्र अटॅक क्रमांक नवीन बॅटर संजय. महिषी शाखा अध्यक्ष आदरणीय दिनेश तरे दादांचं आगमन झालेलं व्यासपीठावर. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर संजय. यास पात्र हा फटका मिड विकेट कडे इशारा काय पाहिजे पंचाचा. हा षटकार लक्की षटकार. धावसंख्या पाहते पुढे सरकते ती 12. 30 षटक प्रगतीपथावर. हाय क्वालिटीची बॉलिंग पाहिजे आपण इथं. मात्र खास देवरुंग टीमच्या माध्यमातून विजय केने यांनी काय तो षटक हाताळलं. 4 विकेट, कुठली धाव खर्च केली नाही. त्यामध्ये विकेट हॅट्रिक सुद्धा त्यांनी कंप्लीट केली. पहिला गोलंदाज ठरलाय. या स्पर्धा फटका पाहतोय आपण. मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. चांगला एक्स्ट्रा कव्हर पाहतोय आपण. स्वीपर कव्हर कडे चेंडू डीप मध्ये जातोय. फंबलिंग पाहायला मिळाला. परत त्या संधीचं सोनं करताना जिथे 1 होती तिथे मात्र दुसरी धाव सहज. सोनाले गावाचे 2 उत्कृष्ट क्रिकेटर महेश पाटील आणि भावेश हरड किमॅन दोन्ही खेळाडूला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. भावेश हरड आणि महेश या दादा आपण व्यासपीठावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चित भावेश हरड यांच्या माध्यमातून मॅनेजमेंटसाठी कोल्ड्रिंक त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहे. भावेश आपण व्यासपीठावर यायचंय. चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण. षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीची धावसंख्या फक्त आणि फक्त 15. आमचे आदर्श शिक्षक सदानंद सरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. प्राथमिक विद्यालय टेमगरचे या सर आपण व्यासपीठावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर पाहतो की आपण 15 आहे. आणि छोटे षटक प्रगतीपथावर.
शेवटचे षटक घेऊन येतोय गोलंदाज अजय. अभय येतोय. चला सर्व थांबवायचे. आघाडीची 5 बॅटरला मात्र खाता उघडता आला नाही. चांगला चेंडू, प्रश्न विचारला पण सहमत नाहीये. चांगला चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. लेग बॅटच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. धावसंख्या 16. आघाडीची 5 बॅटरला मात्र खातं उघडतात आणि त्यामध्ये खूप टॉप बॅटिंग बघितली होती आपण. त्यामध्ये रणजितचं विकेट सुद्धा. रणजितने मात्र खेळपट्टीवर आहे, पण रणजित याला सुद्धा या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत करता आली नाहीये. अंतिम षटकामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने षटकाराचा पाऊस पाडला होता, षटकाराचा व्यापारी बनला होता, तोच रणजित काय करेल, किती मारेल. त्यातून एक मारलाय. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. धावसंख्या 22 पाहतोय. एक अतिशय अप्रतिम स्लॉक स्वीपचा फटका रणजितच्या बॅट मधून. आज जवळपास खूप हाय क्वालिटीची बॅटिंग रणजितच्या माध्यमातून. आता मात्र सपोर्ट मिळाला नाही. एका साइडला विकेट पडत गेले, खूप उशीर आला. क्रमांकाचा पहिला 7 वर खऱ्या अर्थाने 1 डाऊन किंवा 4 नंबरवर येतो, पण तब्बल 7व्या क्रमांकावर आलाय तो. चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस परफेक्ट टायमिंग करताना नाही. एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल. धावसंख्या 23 वर पोहोचते. 6 बाद 23. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 विकेट. त्यानंतर दुसऱ्या षटकात सुद्धा विकेटचं पतन पाहायला मिळालं. प्रत्येक षटकामध्ये विकेट. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि इथं मात्र निश्चित जोरदार अपील होती, पण ती फेटाळून लावताना पाहतोय आपण. फाईन लेगकडे चेंडू अतिशय वेगात. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. धावसंख्या 24. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. ज्या प्रकारे आज दिवसभरात मोठवल संघाचं खेळ पाहिलं, पण एक चांगल्या टीमच्या विरुद्ध बॅटिंग साईड कुठेतरी कोसळलेला डाव आणि त्याचा परिणाम पाहतो की 30च्या आतमध्ये अजून थांबलेला आहे संघ. बॅक टू द बॅक दोन्ही वेळेस 65च्या वरती धावा ज्या संघाने बनवलं. इथं मात्र संघर्ष करताना दिसलाय देवरुंग टीमच्या विरुद्ध. चांगला चेंडू, पण इथं मात्र चुकी झाली विकेट किपरची. चेंडू मात्र निघून जाईल 4 धावेसाठी. बॅटच्या कडेला लागून चेंडू अतिशय वेगात निघून गेला होता. बीट झाला होता विकेट किपर. धावसंख्या आता मात्र एक संमानजनक स्थितीकडे पाहतोय आपण. 28. शेवटचा चेंडू असेल. चांगला फटका आहे. स्क्वेअरलेगकडे प्लेसमेंट ठीक नव्हती आणि अतिशय वेगात 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जाईल. बाद होतोय शेवटच्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात आणि अशा तऱ्हेने 2 धावा कंप्लीट. तर निर्धारित 4 षटकामध्ये 30 धावा धावफलकावर 31 धावाचं आव्हान आहे. एक छोटस, पण कधी कधी म्हणतात लो स्कोरिंगचे सामने सुद्धा रंगतदार पाहायला मिळतात. 31 धावा कशा प्रकारे पार होतील आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण परिवर्तन. आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत. चौदरपाडा गावाचे भीम चौधरी
विजय तुझे सत्कार लय चांगलं होतोच, घे स्वीकारून घे सत्कार आणि यांचं स्वागत आणि सत्कार करून घेऊया आपण. दिनेश तेरे दादा आपल्याला विनंती असेल की आपण क्रिकेटवर ज्याचं मोठं प्रेम आहे असे आमचे भीम दादांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. या विभागामध्ये कधी पण टुर्नामेंट असले की भीम यांचा खूप मोठे योगदान असतो. त्यानंतर व्यासपीठावर प्राथमिक मराठी शाळा टेमघर येथील आमचे गुरुवर्य सदानंद पाटील सरांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. आणि सर आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. दिनेश दादांच्या शोभास्ते पाहतो आपण सरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना मायेची शाल रंगीबेरंगी फुलाचे पुष्पगुच्छ का दिला जातोय, प्रेमाचं प्रतीक का म्हटलं जातंय आणि तेच प्रेमाचं प्रतीक स्वीकारताना आणि या स्पर्धेतला मोमेंटो सन्मान चिन्ह स्वीकारताना. तर जाऊ आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया व्हॉइस ऑफ बिहाइंड आमचे मित्र योगेश दादा यांच्या माध्यमातून या छोट्याशा इनिंगचं धावतं वर्णन. धन्यवाद सुनील पवार सर. परंतु आपण क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही धावसंख्येला छोटं म्हणू शकणार नाहीये, कारण इथे आज सामना जिंकायचा असेल तर मात्र 24 चेंडूमध्ये 31 धावा मात्र बनवाव्या लागतील आणि त्या बनवण्यासाठी सलामी जोडी सध्या आपण पाहतोय विजय केने आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर हरेश पाटील आलाय. पहिल्या इनिंगचा खेळ पाहिलं तर गोलंदाजाने चांगला परफॉर्मन्स जरूर केला. विजय केने मात्र फॉर्च्युनल विकेट हॅट्रिक आय थिंक इथे हाताळली. एकही धाव त्याने मात्र खर्च केली नाहीये. त्याच्यानंतर आपण ललेश पाटीलला पाहिलं, त्याने 1 विकेट प्राप्त केली, 6 धावा खर्च केला. आकाशनं 1 विकेट प्राप्त केली, 9 धावा खर्च केला. अभय थोडासा भागला ठरला शेवटच्या ओव्हरमध्ये, त्याने 15 खर्च केल्या. आणि आता मात्र त्यापेक्षा टिचून मारा मकरंद स्पोर्ट मोटिवेल सकाळच्या गोलंदाजांना करावा लागेल. तो टिचून मारा इथे केला जाणार का? कुमार रणवी आला या पहिल्या षटकासाठी. स्ट्राईकला असेल विजय, नॉन स्ट्राईकला असेल हरेश पाटील. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा हा सामना आहे. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, प्रोटेक्शन नाहीये, चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा क्लास विजय केनेचा आहे, क्लासिकल चौकार. चांगली सुरुवात चौकारानं मात्र आपल्या डावाला सुरुवात केली आणि आगास केला चौकारानं. आज या स्पर्धेचा विचार करताना मात्र ज्या ध्येयानं जय जोटिंग संघ या स्पर्धेमध्ये उतरला, आय थिंक तो ध्येय पर्यंत जाण्याच्या दाट शिकत. हो, इनसाइड आउट कॉफी बुक स्टाईल, काय क्लास पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार विजय केनेच्या बॅटमधून. काउंटर आहे ओमसाई आपले लोणाड क्रिकेट असोसिएशन. आपण विचार केला तर कधी मनाशी त्याने गर्व बाळगला नाहीये आणि पाहतो की सातत्याने तोच त्याचा मात्र झोन, त्याचा रिधम, त्याची ती लय, त्याची ती वागणूक, त्याचा तो क्रिकेट सातत्य त्याने मात्र टिकून ठेवला आपल्या क्रिकेटच्या या जर्नीमध्ये. कुमार पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पावशकल बॅटच्या एक्झॅक्टली या रडार मध्ये आला नाहीये. सरुलीचे समाजसेवक सन्मानित संतोषजी चौधरी यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन असताना आपण व्हायचं आहे. क्रिकेटचा खेळ असा की कोणी दूर राहू शकणार नाही आणि पाहू शकाल की व्यासपीठावरती आमचे आदर्श शिक्षक सुद्धा मात्र या सामन्याचा आनंद घेतात. परंतु आता फटका प्रेक्षकांना आनंद देणारा पाहायला मिळतोय. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या पलीकडे चाललाय. 7 धावांसाठी षटकार.
जबरदस्त खेळ क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये आपण पाहतोय जय झोटिंग देवरुंग संघाच्या वतीनं अजून एक ऑन साइडला फेकून दिलाय लॉंग लेगच्या पलीकडे एका टप्प्याचे 6.5 चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार वरती लागल्या गेल्या म्हणजे आता विजयासाठी फक्त 13 धाब्यांची गरज असेल येणाऱ्या 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे म्हणजे म्हणू शकतो की एकतर्फा खेळ इथे मात्र या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये पाळला पुन्हा इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार आणि व्यासपीठावरती पाहू शकाल सरोलीचे समाजसेवक संतोषजी चौधरी यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे आणि या सन्माननीय मिस्टर धीरज पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 22 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आज गोलंदाजाने सुद्धा मात्र योग्य ती कामगिरी केली पहिल्या इनिंग मध्ये आणि धावांचा पाठलाग करत असताना विजय खेळणे काय बरसलाय तब्बल 4 चौकार त्याच्या बॅटमधून निघाला एक षटकार निघाला 1 डॉट तो चेंडू फक्त केलाय आणि आता षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अजय बांबरे विजयापासून फक्त 9 धावा दूर आणि त्याने मात्र रिव्हर्स न सुरुवात केली या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याने झेल ड्रॉप केलाय म्हणजे एक्झॅक्टली अजयला माहित होतं की हरेश रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्याच अनुषंगाने मात्र तिथे प्लॅनिंग केली होती परंतु सूरज बांबरे आज डिप्रेशन मध्ये या शेवटच्या मॅच मध्ये पाहायला आपल्याला करणार बॅटिंग मध्ये सुद्धा त्याने एकही धाब्याचं योगदान दिलं नाही शून्यावरती तो तब्बल 5 गडी शून्यावरती मात्र पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले सिंगल धाव कंप्लीट 23 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात त्याचा शेड्यूल पाहिलं तर अगदी योग्य वेळेवरती आपण या ठिकाणी संपन्न करतोय कारण प्रत्येक संघ वेळेच्या अगोदर इथे पोहोचला गेला पुन्हा रिव्हर्सचा फटका आता विजयगिरी खेळतोय कारण पाहू शकाल तडब्याला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे जखमी एकही धाव विजयने खर्च केली नव्हती तब्बल 4 विकेट्स त्याने मात्र प्राप्त केले होते आणि आतापर्यंत बॅटिंगचा विचार केला तर मात्र 26 धावा आय थिंक त्याच्या बॅटमधून निघाल्या व पुन्हा एक चांगला फटका सिंगल धाव जरूर तिथे पूर्ण केली जाईल आणि आता मात्र पाहू शकाल संधी मिळेल ती म्हणजे हरेश पाटीलला आज मुठवल संघाचा खेळ पूर्ण दिवसभर चांगला राहिला परंतु कुठेतरी या शेवटच्या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये टॉस सुद्धा त्याने गमावला आणि बॅटिंग करत असताना मात्र असं वाटतं की थोडंसं प्रेशर मध्ये त्याची बॅटिंग पाहिली आपण कारण एका पाठीमागे एक विकेट त्याने गमावले आणि तसेच पाहतो की मोठ्या मॅचचा एक वेगळा प्रेशर असतो जे आता मात्र जो खेळ सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये असं वाटतं की आता मात्र या 6व्या पर्वामध्ये आपल्याला नवीन चॅम्पियन संघ पाहायला मिळेल कारण लगभग डिपेंडिंग चॅम्पियन संघ पूर्णपणे संकटात सापडलाय कारण मागची वर्षाची जी स्पर्धा होती ती मुठवल संघाने जिंकली होती आतापर्यंत 29 धावा धाफलक्या होती विजयासाठी फक्त 2 धाव्यांची गरज आणि त्या धाबा विजयच्या बॅटमधून निघणार का लॉंग ऑन आहे पकडला जाईल पहिला धक्का लागेल या ठिकाणी आणि आता मात्र बाहुबली हनुमानला इथे मात्र प्रमोशन दिलंय आणि आज पूर्ण दिवसाच्या खेळाचा विचार जर केला तर प्रथमतः हनुमान बॅटिंग साठी आलाय तर आपण पहिल्या 2 सामन्याचा विचार केला तर मात्र ललेश पाटीलला पाहिलं आकाश पाटीलला पाहिलं आणि आता मात्र विनिंग ज्या धावा आहेत त्या मात्र हनुमानच्या बॅटमधून आपल्याला इथे पाहायला मिळतील का हो लेग वरती मारा पंचांकडे पाहू शकाल लाऊड अपील परंतु पंचांनी अपील फेटाळली
आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय फिनिश. 29 धावा या षटकामध्ये अजयनं चांगली वापसी केली गेली, परंतु कुठेतरी संघ जर पाहिलं तर अगदी पराभवाच्या छायेत सध्या वावरतोय. कारण 12 चेंडूमध्ये आता मात्र फक्त या ठिकाणी 2 धावींची गरज. नवीन गोलंदाज यंगस्टारला आता मात्र ती संधी दिली गेली, कारण मुठवल संघाला माहिती की आता इथून आपण काही करू शकत नाहीये आणि त्यामुळे आता मात्र नवीन गोलंदाजाचा त्याने वापर केलाय. पवन नावाचा हा गोलंदाज आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, हनुमान मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. हरेशने मात्र थांबवलं होतं, परंतु हनुमान सांगतो की या विनिंग धावा ज्या आहेत त्या मी इथे काढणार. आणि त्यातलं पाहतो की हरेश पाटील सुद्धा मात्र आपली जागा सोडली आणि हनुमानला संधी दिली. दुसरा धक्का लागेल टीम देवरुंग संघाला. न्यू बॅटर मिस्टर संगनायक आलाय. या सामन्याचा विचार आपण केला तर कॅप्टन कडून आउटफील्ड मध्ये चुका सुद्धा आपण 2 ते 3 वेळा मात्र होताना पाहायला मिळाला. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय समीर. हवा का झोका, फक्त 2 धाब्यांची गरज. प्रेक्षक सुद्धा मात्र पूर्णपणे नाराज झाले. ओ कडक शॉट आहे बाहुबली हनुमान केणे देवरुंग संघाचा. त्याच्या बॅटमधून निघाला सिक्सर आणि टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय या स्पर्धेतील दुसरा. कॉंग्रॅच्युलेशन श्यामशेठ दळवी, अभिनंदन टीम, जय जोटिंग देवरुंग अँड हार्ड लक मकरंद स्पोर्ट मुठवल. देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट सर्वांच्या मुखात एकच नाव असेल